आणि जर महाराजांनी तलवार हातात नाही घेतली तर धर्माचं पालन होणार नाही. माँसाहेब जिजाऊंना काळजी वाटली म्हणून खऱ्या अर्थानं माँसाहेब जिजाऊंनी जावं आणि तुकोबारायांचे चरण स्पर्श करावं. महाराज, आपला अधिकार मोठा आहे, आपण अधिकार संपन्न संत आहात, पण आपण छत्रपतींना जो मोक्ष सांगितला तो सांगणं योग्यच आहे. कारण भक्ती मार्गाने तुम्ही परमार्थ करायचा आणि शक्ती मार्गानं म्हणजे राजमार्गानं छत्रपतींनी परमार्थ करायचा. तुम्ही टाळ घेऊन भक्ती सांगायची आणि छत्रपतींनी समशेर घेऊन शक्ती दाखवायची. तुमचं दोघांचं ध्येय जरी एक असलं तरी खऱ्या अर्थानं हे साधनं वेगळी आहेत. आणि मग तुकोबारायांना हे ऐकल्यानंतर माँसाहेब जिजाऊ सांगतात, महाराज, रयत तुटून गेली आहे, महाराष्ट्राचं स्वप्न अधूर राहिले, भगव्याचा रंग अंधुक दिसतोय, सह्याद्री झुकत चाललेला आहे, आया बहिणींची इज्जत लुटत चाललेली आहे, हे रयत हवालदिल होत शेतकऱ्यांच्या नाढ्यावनी समशेरी फिरल्यात आणि या समयाला छत्रपतींनी समशेर घेणं खूप गरजेचं आहे. तुकोबारायांचे डोळे भरून आले आणि तुकोबाराय